नमस्कार. तर ही एक छोटीशी कथा कम विनोद मला आता आठवलं. बऱ्याच दिवसापूर्वी मी वाचलं होतं. ते आपणास सांगतो. तर काही लोकांना कसं प्रसंग बघून काय बोलावं, वेळ बघून काय बोलणं टाळावं हे कळत नाही आणि मग ते आपणहून संकटात आपल्यावर ओढून घेतात. आ बैल मुझे मार. म्हणून मी ह्या विनोदी कथेला नाव दिले आ बैल मुझे मार. तर एकदा काय झालं, एका खेड्यामध्ये एक तिथला श्रीमंत माणूस तिथला आपल्या नोकराला म्हणाला, अरे ही माझी मुलगी आहे, हिला जरा त्या बस स्टँड रोडपर्यंत सोडून ये. आता खेडेगाव होतं, अर्धा किलोमीटर पायी चालावं लागायचं. लोकही फिरत नसत, आजूबाजूला झाडी होती, दोन्हीकडून झाडी आणि रिक्षा, टू व्हीलर वगैरे काहीच नव्हतं. फोर व्हीलर तर सोडूनच द्या. तर हिला म्हणे तू हिच्यासोबत जा आणि हिला त्या बस स्टँडपर्यंत सोडव. बस स्टॉप आल्यानंतर बस आल्यानंतर हिला त्या बसमध्ये बसव आणि हिला जाऊ दे त्याच्या सासरी. त्याची मुलगी आली होती ना माहेरी, काही दिवस राहिली. तर हा नोकर जो आहे तो नोकर चांगला होता, सज्जन होता आणि चांगला स्टाऊट होता, अगदी बॉडीगार्ड. तो म्हणला, बरं मालक मी सोडून येतो, मला तिकडंच जायचं आहे, माझा भाऊ तिकडं राहतो. तर त्या नोकरानं काय केलं, त्याच्या दोन्ही हातामध्ये म्हणजे 2 दोऱ्या होत्या आणि एका दोरीला त्याने शिळी बांधली होती, शिळी, आणि दुसऱ्या दोरीला कुत्रा लावलेला होता. कुत्रा, हे दोन्ही प्राणी त्यानं पाळले होते, शिळी आणि कुत्रा. ह्या दोन्ही प्राण्यांनी घेऊन तो तिकडे जाणार होता. दोन्ही हातात 2 प्राणी, 2 दोऱ्या घेऊन हा चालला होतो. आणि त्या मुलीला म्हणला, चला मॅडम मी तुमच्यासोबत आहे, असं म्हणून ते निघाले. आता आजूबाजूला झाडी, तिथं कोणी येते नसायचं. तर आता ह्या मुलीला भीती वाटली चालता चालता. आता शेवटी तिला म्हणजे असं काहीतरी आलं, बाबा आई आजूबाजूला तर कोणी दिसणं आणि आपण ते एकटेच आहेत, ह्याच्या मनात जर की आला वाईट विचार आपल्याबद्दल तर आपण काय करा. तिला अशी धास्ती वाटली आणि ती थोडी घाबरली. तर त्या नोकरानं हिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काय झालं मॅडम, तुम्ही घाबरलात कशाला? काही नाही, मी तुमच्यासोबत आहे, चला. तर ती म्हणली, नाही रे बाबा, मला भीती वाटायली. तुला काय, इथं आजूबाजूला कोणीच दिसेना, तू पुरुष, तुझ्या मनात काही वाईट विचार आला माझ्याबद्दल तर कसं हो म्हणे माझं, मला कोण वाचवणार. ती सरळ त्याला असं म्हणाली. हे ऐकून त्या नोकराला थोडंसं ऑकवर्डच झालं, कारण तो बिचारा ही वॉज क्वाईट जेंटलमॅन. तो असं तशा विचार त्याच्या मनात आला नाही. पण आता मालकाची मुलगी घाबरली, त्यानं ओळखलं आणि तिला धीर देण्यासाठी तो म्हणाला, अहो मॅडम घाबरू नका, मी काय बाकी पुरुषासारखा नाही, बिनधास्त चला, तुमचं मीठ खाल्ले मी, असं म्हणून तो चलू लागला. पुन्हा त्याला वाटलं की बाबा हिला थोडा धीर द्यावा आणि आपल्याबद्दल भीती कमी करावी, म्हणून तो तिला म्हणाला, अहो मॅडम तुम्ही असं अजिबात समजू नका. समजा माझ्या मनात जरी वाईट विचार आला, गृहीत धरा तुमच्याबद्दल काही वाईट असं कृत्य करण्याचं माझ्या मनात आलं, तरी मी कसं काय करणार. माझ्या एका हातामध्ये शेळी तिची दोरी बांधली आणि दुसऱ्या हातामध्ये कुत्रं आहे, 2 प्राण्यांच्या 2 दोऱ्या माझ्या हातामध्ये मी धरल्यात. जरी माझ्या मनात तुमच्याबद्दल वाईट विचार आला तरी मी काहीच करू शकणार नाही. हे तुम्हाला कसं लक्षात येत नाही. हे तिची भीती घालण्यासाठी तो म्हणाला. चांगला होता बिचारा. आता हिनं गप्प बसावं की नाही. आता हिला कुठं तेवढी अक्कल आहे. ही त्याला म्हणली, तुझं ठीक आहे बाबा, तुझे दोन्ही हात गुंतलेत, पण काय रे, शेवटी पुरुषच तू, तुला काय, तू ती एका झाडाला दोरीनं शेळी बांधशील आणि दुसऱ्या झाडाला दोरीनं कुत्र्याला बांधशील, 2 प्राणी 2 ठिकाणी बांधून टाकशील, मग तुझे दोन्ही हात मोकळेच. मग मी काय करणार, मला काहीच करता येत नाही तुझ्या मनात काही वाईट विचार आला तर. पहा, आता ही गोष्ट इथेच संपली. पण सांगायचं काय की आ बैल मुझे मार, त्या बिचाऱ्याच्या मनात काहीच नाही बरं का. तो सज्जन माणूस आहे, पण हिनं त्याला भडकवलं की नाही कारण नसताना. म्हणजे काय, समोरच्या माणसाच्या मनात काही नसतं, पण आपल्याला बोलायची अक्कल नसल्यामुळं आपण पुढची मुसीबत ओढून घेतो. हे ह्या कथेतून सांगायचं की ज्याच्या डोक्यात काही नाही त्याला ते जागृत करू नये आपण.